सदरची घटना बंद करण्यामागं 30 तारखेला संध्याकाळी सोमशंकर किडवे या इसमाला काही मुस्लिम समाजाच्या मुलांनी रामलल्ला प्रतिष्ठापना जोरात केली म्हणून मारहाण केली अशी त्यांनी फिर्याद दिली आहे। त्या अनुषंगाने तपास चालू झालेला आहे, गुन्हा दाखल आहे। यातील ज्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला त्यापैकी आरोपी क्रमांक 1 अटक करण्यात आलेला आहे। गुन्ह्याची सत्यता पडताळून पाहिली जाते आहे। तात्कालीन कारणावरून झालेलं भांडण आहे, त्याबाबत इतर आरोपी देखील चौकशी करून अटक करून पुढील कारवाई करण्यात येईल। तसेच या घटनेच्या अनुषंगाने अक्कलकोट स्वामी समर्थच्या नगरीतील सर्व नागरिकांना आव्हान आहे की कोणताही वाद न ठेवता येणाऱ्या भाविकांच्या सुख समाधानासाठी शांतीसाठी शांतता राखावी आणि त्याप्रमाणे बंद न पाळता व्यापाऱ्यांना देखील व्यवसाय करून द्यावा, हे आवाहन करण्यात येते पोलीस स्टेशनवर। सर, या प्रकरणामध्ये आतापर्यंत किती लोकांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि कशा पद्धतीने पोलीस कारवाई करत आहेत? यामध्ये 8 लोकांच्यावर नावानिशी आणि इतर काही लोक असा गुन्हा दाखल आहे, त्यापैकी 1 आरोपी अटक केलेला आहे। पोलिसांचा कसा फौजफाटा तैनात आहे? सध्या बंदोबस्ताच्या अनुषंगानं जर विचार केला, बंदोबस्ताकरता स्वतः DYSP हजर आहेत, PI 8 PSI 36 कर्मचारी, त्या व्यतिरिक्त 1 रिझर्व RCB प्लॅटून या ठिकाणी हजर आहे आणि वरिष्ठांचं सदर बंदोबस्तावर लक्ष आहे। अद्यापर्यंत गावात शांतता आहे। याचप्रमाणे गावकऱ्यांनी सर्व गटातटांनी सर्वांनी पक्षांनी शांतता राखावी असं मी आवाहन करतो। ओके।